गती गोलंदाज, एक द्रुत गती गोलंदाज विश्वजित मेघनाथ ठाकूर गोलंदाजी मार्कवरती येतोय. तर त्याच्या विरोधामध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना रायगडचा टायगर एका बाजूला स्ट्रायकर एंडवरती उस्मान पटेल, नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय आकाश गणपत तारेकर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सामन्याला होती सुरुवात. टॉस जिंकलाय या मॅचचा. पहिला बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला विश्वजित ठाकूर. ठाकूरची ठाकूरशाही, एक चांगल्या दाटणीची नेहमीच गोलंदाजी करणं आणि वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जाणारा विश्वजित मेघनाथ ठाकूर गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतो. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. पुढचा बॉल घेऊन विश्वजित ठाकूर सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर JPL ज्युनियर प्रीमियर लीग एक पर्व या खेळाडूने संपूर्णता पारितोषिक मिळवली होती, पटकवली होती. तो गोलंदाज लगातारचे 2 चेंडू चांगल्या धाटणीचे इथे अक्षरशः फलंदाजांना गोलंदाजांनी लेझिम खेळायला भाग पाडलंय असंच म्हणावं लागेल. जास्तीचं काही नाही आहे खेळपट्टीवरती. फलंदाजी चांगल्या दर्जाची अद्याप आपण पाहिलेली देखील आहे, परंतु त्याहूनही अधिक गोलंदाज वरचढ राहिलेत. हा बॉल देखील बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. लगातारचे 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव स्वरूपाचे. काही चेंडू उसळी घेणारे, काही चेंडू खाली राहणारे लगातारचे चेंडू जे मात्र पाहायला मिळतात आणि लगातारचे 2 चेंडू आपण निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळालेत. राकेश प्रभू जो मात्र यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. सिंगल वाचवण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. हाही बॉल पहा, लगातारचा 3रा बॉल निर्धाव स्वरूपाचा येतोय की काय, परंतु उसळी जास्तीची प्राप्त झाली आहे. गोलंदाजाला इथे जास्तीची उसळी प्राप्त होत असताना पाहायला मिळते. दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन वाईटच्या स्वरूपामधून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या माहितीसाठी एक DRS आपण अवेलेबल आहे. दोन्ही टीमसाठी एक DRS आपण ठेवण्यात आलाय. एक DRS आपण देत आहोत दोन्ही संघांना आणि अगदी त्याच वेळेला पंचांना कोणती दुविधा मनस्थिती किंवा अगदी त्याच वेळेला एक साशंकता निर्माण झाली तर आपण DRS कॉल करू शकता. पुढचा भाव यावेळेला देखील उसळी, कमी उसळी यावेळेला प्राप्त झालेली पाहायला मिळते. इथे जकडून ठेवले, जणू काय पायामध्ये बेड्या टाकल्यात. पदल आली त्या तितकेसे चांगले होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. उस्मान पटेल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर रोल केली, चेंडू वळवला, थेट यष्टिरक्षकाच्या हाती जाऊन विसावला. डॉट बॉल येत असताना विश्वजित ठाकूर. हाही बॉल वेगवान इथे मात्र पाहायला मिळतोय. राकेश प्रभूने एक गोष्ट सातत्यपूर्ण केली, चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याने केलेला नाहीये, तर जिथे धाव रोखण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्यपणे पाहायला मिळतोय. चेंडूला आतमध्ये पुश करतोय. रन्स इथे प्राप्त होत असताना पुण्याची याही षटकामध्ये सुरुवात चांगल्या धाटणीची होत असताना पाहायला मिळते, कारण धावा आलेल्या नाही आहेत. एकही षटकार, एकही चौकार अद्याप पाहायला मिळालेला नाही. अभिप्रेत राहील कधी येतील ते मोठे स्ट्रोक. आकाश तारेकर स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेला उसळी घेणारा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा राहिला बोलबाला विश्वजित मेघनाथ ठाकूरने या षटकामध्ये धाबा खर्च केला. त्या केवळ 3 जिथे मात्र पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगल्या रीतीची होत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमसाठी. जय सर, अगदी आपण वादो क्रिकेटचं किती वेगळं स्वरूप मैदानावरती आहे. रायगडची एक भयानक जोडी फलंदाजीतली, अशी जोडी जिने धुमाकूळ घातलाय धाबांचा आणि ज्या जोडीने कित्येक मैदानं गाजवलेत ती मुंबईमध्ये खेळते. उस्मान पटेल, आकाश तारेकर आणि त्यांच्या विरोधात रायगडचा सुपरस्टार ज्याने भारत विरोधात पाकिस्तान हा सामना तो समोर आल्यानंतर आठवतोस, तो देखील रायगडचा, तो त्यांच्या विरोधात गोलंदाजी करतोय, ती देखील मुंबईमध्ये. म्हणजे क्रिकेटचं चित्र किती बदललंय हे आज तागायत आपण या मैदानावरती देखील पाहतोय. हल्लीचं क्रिकेट हे बदलत असताना नेहमी पाहायला मिळालं. प्रसन्न पाटील आणखीन एक रायगडचा गोलंदाज पनवेल तालुक्यामधून येत असताना दुंदे विभागामधून येताना या गोलंदाजाला आपण पाहत आहोत. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, दुसरा गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येत असताना पाहायला मिळतो प्रसन्न पाटील, ज्याला पाचारण करण्यात आलंय. पहा ना, तळोजेला बिलॉंग करणारा उस्मान पटेल स्ट्रायकर एंडवरती आहे. नॉन स्ट्रायकर एंडवरती तुम्ही आकाश सारेकर पारगाव पनवेल तालुक्याचे 2 खेळाडू पाहायला मिळतात. तर पनवेलचाच गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहे. प्रसन्न पाटीलला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन प्रसन्न
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने डावी एसी सोडून जाणारा काहीतरी नाविन्यपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालाय. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये आणखीन एक मोठा सामना पाहायला मिळेल, कारण NSP बॉयज नाला सोपारा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. हा बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत आहे. त्याचा अगेन्स्ट खेळत असताना स्काय रायडर भटवाडी घाटकोपरचा संघ जो मात्र खेळत असताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघांना आपण लक्ष वेधूयात की आपण देखील रेडी राहा. केवळ 5 धाबा धावफलकावरती आहेत. गेले अनेक वर्ष निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारे दोन्ही बॅटर इथे धाबा त्यांच्या बॅटमधून आलेले नाही आहेत. हा बॉल कमी गतीने इथे टाकला प्रसन्न पाटील. त्याच्याकडे हे एक देखील ब्रह्मास्त्र राहिलं. व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी तो करू शकतो. त्याच्या भातामध्ये हाही चेंडू पाहायला मिळाला. FM कांदारी किंग्स बांद्रा टीम थोडीशी बॅकफूटवरती पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय षटकार. त्याच्या बॅटमधून स्ट्रोक पाहायला मिळाला होता. आपल्या टप्प्यात आला ना की आपण जणू काही कार्यक्रम करतोच हेच सांगण्याचा इथे प्रयत्न केलाय. फुलरलाईनच्या बॉलवरती षटकार आला. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅच लिडिंग एज घोषांकी क्षेत्र आहे त्या ठिकाणी. रन्स मिळत असताना पाहायला मिळेल ती केवळ एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. पूर्वार्धाच्या खेळामध्ये एकंदरीत आपण एक 60 ते 65 धाबा या धावसंख्या इथे जर का उभारली तर निश्चितच मी म्हणेन एक फायटिंग टोटल राहू शकते. मागील सामना 55 धावा डिफेंड झालेल्या देखील पाहायला मिळाल्या. अर्थात कोणती धावसंख्या यशाची आम्ही देत नाही ही देखील आपल्याला पाहायला मिळालं. लो स्कोरिंग मॅच मध्ये 55 धावा डिफेंड होत असताना ऐश्वर्य सुर्वेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावरती ज्या मात्र पाहायला मिळाल्या. 12 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल प्रसन्न आणखीन एक बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला हाफ आर्म पुल केला जिथे बॅट कॅप थेट यस्टनवरती आढळली आहे. हिट विकेट स्वरूपामध्ये उस्मान पटेल खेळाडू क्रमांक 1 बाद. असा गोलंदाज हुशार गोलंदाजांपैकी एक प्रसन्न पाटीलने पुन्हा एकदा फलंदाजांवरती निर्विवाद असं वर्चस्व गाजवत असताना तो पाहायला मिळाला. डॉमिनेट करणारा बॉल हाताला आणि अक्षरशः बॅकफूटवरती गेला. उस्मान पटेल त्याची कॅप थेट यस्टनवरती जाऊन आदळली आणि म्हणून की काय हिट विकेट स्वरूपामध्ये बाधून तंबूच्या असलेला परतत असताना आपण पाहतोय उस्मान पटेलला. निबाड रिंग मैदानाच्या आतमध्ये सचिन काटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. माहुल कोळीवाडाचा खेळाडू सचिन काटकर हा चेंडू उसळी घेणारा गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. या मॅच मध्ये देखील पूर्वार्धामध्ये धावा आलेल्या पाहायला मिळत नाहीत. धाबा इथे महाग झाल्यात. जरूर गोलंदाजांची सरशी झाली आहे. हा बॉल वेगवान पुन्हा एकदा इथे हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. -1 अशा धावा मिळतील. त्या 2 अतिरिक्तच्या मदतीने धाबा अपवाद वगळता बॅटच्या साह्याने तितके मोठे फटके आलेले नाही आहेत. या षटकामध्ये एक षटकार पाहायला मिळाला होता उस्मान पटेलच्या बॅटमधून. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने टाकला. चेंडूला वळवलं. थेट यष्टिरक्षकाच्या हाती जाऊन विसावला. 7.50च्या धावसंख्येने सरासरीने धावफलकावरती धाबा. त्या 15-2 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना FM कांदारी किंग्स या टीमला काही काळ आपण बॅकफूटवरती पाहत आहोत. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. सामना अजून संपलेला नाही आहे.
वेळ प्रत्येकाची येते, वेळ बदलायला वेळ लागत नाही. इथे वेळ आपल्याही हातामध्ये आहे. प्रयत्न चांगले करावे लागतील, मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागणाऱ्या दोन्ही खेळाडूंना चांगल्या रीतीचं प्रदर्शन करावं लागेल. आपण नेहमी म्हणतो ना, क्षमतेपेक्षा जास्त धावल्यानंतरही दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतो. तो इथे दमखम आपल्याला दाखवावाच लागेल. विश्वजित मेघनाथ ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मोठ्या याला आपण पाहत आहोत. मोठ्या गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये चांगल्या रीतीची कामकाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये केवळ धाबा खर्च केला होता, 2 विकेट मिळवली होती. एक तो विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडवरती आकाश तारेकर. यावेळेला उजव्या एसीवरती गुडलेन स्पॉटवरून राईज होतो हा बॉल. थेट एसी रक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉलचे पर्सेंटेज आता मात्र वाढू लागलेत. धाबा कुठे ना कुठेतरी गतिरोधक धाव संख्येपुढे आलाय, कारण की काय धाबा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात, रन्स आलेले नाही आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगल्या धाटणीचं प्रदर्शन, आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ हा आकाश तारेकरला करावा लागेल. 58 प्रचंड वेगाने टाकला गेलेला हा चेंडू इथे पाहायला मिळत आहे. बलस्थान राहिलं गोलंदाजीतील विश्वजित ठाकूरचं. प्रचंड वेगाने गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळाला. तसेच या ठिकाणी खारदांड्याचे माजी नगरसेवक संजयजी अगलदरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून धर्मवीर चषकात त्यांचं केलं जात आहे. हार्दिक 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 स्वागत. तसेच जगदीशजी शर्मा साहेब शाखा प्रमुख शाखा क्रमांक 101 याही मान्यवरांचं आगमन होत आहे. कुणालबाई सरमळकर यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. फोटो कॉम्बॉक्स. चला नेक्स्ट मॅच साठी आपण आमंत्रित करूयात NSP बॉयज नालासोपारा आणि स्काय रायडर बटवाडी. नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल लगेच टॉस करण्यात येणार आहे. याकडे लक्ष वेधूयात. रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमचे कॅप्टन. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल विश्वजित. मोठ्या यावेळचा बॉल देखील बॅटची लिडिंग एज घेते. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. धाव मिळेल ती केवळ एकापेक्षा जास्तीचं काही नाही. फलंदाजांचे बैगून ओळखले आहेत. जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. आणि गोलंदाजांकडे खासियत हीच असायला हवी ना, प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांचे कमकुवत दुवे ताकदवान दुवे काय याचा पुरेपूर अभ्यास करून गोलंदाजी करायलाच हवी. हा बॉल देखील उजव्या बाहेर आहे. हेतुपूर्वक जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी उजव्या एसीच्या बाहेर वारंवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आकाश गणपत तारेकर रायगडचा बंडर बॉल. 5 बॉल त्याने फेस केलेत. केवळ 1 धाव त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती जे मात्र पाहायला मिळते 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड. याही वेळेला ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. लगातारचे चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांमध्ये विश्वजित मेघनाथ ठाकूरने धाबा खर्च केला केवळ आणि केवळ 3. आणि महत्वाच्या या 2 षटकांमध्ये 3 धाबा खर्च करणारा विश्वजित ठाकूर याचे 2 षटकांचा स्पेल इथे संपुष्टात येत असताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा त्या केवळ आणि केवळ 17. याला आपण पाहत आहोत. डोंबिवलीच्या खारडीचा असणारा गोलंदाजी मार्क वरती येत असताना सौरभ मात्रेला आपण पाहत आहोत. 17 धावा धावफलकावरती आहेत. स्वतःवरती भरोसा विश्वास सेवा लागेल. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, खुद पे भरोसा देख फिर होता है क्या, असंच म्हणावं लागेल सचिन काटकरला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धर्मवीर चषक 2024 साठी आगमन होतं. या ठिकाणी एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद सरबार साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर संजू शहा साहेब विलेपार्ले विधानसभा संघटक, त्याचबरोबर राम यादव साहेब विलेपार्ले विधानसभा समन्वयक या सर्व मान्यवरांचं कामगार नेते डॅशिंग कामगार नेते कुणालदादा सरमळकर यांच्या वतीने आयोजित असणारी महाराष्ट्रातील नामवंत पावसाळी क्रिकेट स्पर्धा धर्मवीर चषकासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहत आहेत. आपण सर्वांचं हार्दिक 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 स्वागत.
17 धावा धावफलकावरती आहेत. हा फॉर्म फुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, उंची जास्त लांबी कमी, चंदू चोनूचा खाली आलाय आणि अमित पाटीलने सहजरित्या टिपला गेलेला झेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू क्रमांक 2 बाद. गीताची चर्चा महाराष्ट्रभरच नव्हे, महाराष्ट्रभर नव्हे तर IPL मध्ये धून ऐकायला मिळाली. आणि नुकताच सर्वाधिक मोठा असा विवाह सोहळा जो मात्र अंबानी परिवारामध्ये होत असताना पाहायला मिळाला. तिथेही मराठी गीत वाचताना संदीप राठोड यांचं आपण पाहिलं. निबाडर इन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॉल हाफ ट्रॅक होता. बॅटची लिडिंग एज घेते. गोशांकित क्षेत्र आहे. रन्स मिळत असताना पाहायला मिळते ती केवळ एक. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने जिथे 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाजांनी केलेला चांगल्या ताठणीची गोलंदाजीच्या जोरावरती इथे धावा थांबलेल्या मात्र पाहायला मिळाल्या. वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे थांबवून ठेवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन NSP बॉयज नाला सोपारा आणि स्काय रायडर बटवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या टॉस साठी कलंदरला आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती कर्नाटक राज्यातील खेळाडू USCच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची चायनीज कट इथे घेतली जाते. रन्स मिळत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एका धाव्याने पुढे सरकत असताना संघ पाहायला मिळाला. थेंबे थेंबे तळेस असे क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व फार राहतं आणि खऱ्या अर्थाने ही एक धाव फार इम्पॉर्टंट राहील. 14 षटक प्रगतीपथावरती 20 धावा धावफलकावरती आहेत. कमी गतीने टाकलेला हा बॉल सौरभ मात्रेचा आपण पाहतो आहोत. खार्डी गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक द्रुतगती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याचं षटक देखील इथे संपुष्टात येतं. या षटकामध्ये धावा खर्च केला सौरभने. 3 विकेट मिळवली. ती 1-2 षटकांचा 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या केवळ आणि केवळ 21. 2 खेळाडू बाद. टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया दोन्ही टीमचे कॅप्टन NSP बॉयज आणि स्काय रायडर. स्काय रायडर बटवाडी टीमचा कर्णधार मी लक्ष बदल अराफात शेख. गोलंदाजी मार्क वरती बदलापूरचा खेळाडू. एक चांगल्या रीतीचा लेदर क्रिकेटर आणि एक अष्टपैलुत्व नेहमी सिद्ध करत असताना पाहायला मिळतो अराफात. हा बॉल ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव केवळ इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. फेकी थोडीशी स्क्वेअर झाली आहे. त्याचा फायदा इथे होत असताना पाहायला मिळाला आणि म्हणून की काय रन्स प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. त्या 2 एका धाव्याने संघ पुढे सरकत असताना 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं निर्णायक अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रन्स फार महत्वाच्या राहतील. आकाश सारेकरला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. पुढचा भाव यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉल कुठे ना कुठेतरी ज्या वेळेला गोलंदाजाने हाताळल्यात त्या वेळेला फलंदाजांना आपण चाच पडत असताना पाहायला मिळालं. किमोना लेजिम खेळण्यास भाग पडलाय असंच म्हणावं लागेल. रन्स थांबल्यात या मॅच मध्ये देखील. पुढचा बॉल
यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने उशी जास्तीची प्राप्त केली होती. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मोठ्या चेंडूच्या खाली आला, त्याच्या हातून झेल निसटला. जीवदान प्राप्त झाला आकाश तारेकरला, परंतु या जीवदानाचा फायदा त्याला उचलावा लागेल. 3 उर्वरित चेंडूचा खेळ शेष आहे. 3 मोठे फटकेबाजी जर का इथली झाली तर एक फायटिंग टोटल इथून उभी राहू शकते. 25 धाबा या फलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. उशी घेणारा हा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा स्टिकर जवळ लागला होता. एक चांगलं कॅमेरा वर्क आपण प्रो विंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहतोय. USCच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रचंड वेग इथे कामी येत असताना राफात शेखला आपण पाहतोय. त्याची गोलंदाजी चांगल्या डाकणीची पाहायला मिळते. 4 चेंडू हाताले, 4 धाबा त्याने खर्च केल्यात. केवळ 25 धाबा फलकावरती आहेत. पुढे सरसावला डाऊन द ट्रॅक आले होते आकाश तारेकर, परंतु आकाश तारेकर ज्याच्या बॅटवरती एकही बॉल अद्याप आलेला पाहायला मिळाला नाहीये. असं कुठे ना कुठेतरी वाटतंय की आकाश तारेकरच्या बॅटला मोठं भगदाड पडलंय की काय. 14 बॉल त्याने फेस केले, 7 धाबा केवळ त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळतं. डॉमिनेट करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली, आणि म्हणून की काय इथे लेग बायच्या स्वरूपामधून आणखीन एक धाव येत असताना पाहायला मिळते. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आला. संपुष्टात पूर्वार्धामध्ये टॉस जिंकल्यानंतर आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमने विशाल शहाने घेतलेला निर्णय अगदी गोलंदाजांनी सार्थ ठरवला. धावफलकावरती धाबा 26-27 टार्गेट. तर दोन्ही टीमचे कॅप्टन स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीमचे संदीप कदम उपस्थित आहेत. सुमित डेगळे विनंती असेल चला टॉससाठी यायचं, आणि सन्मानी अतिथी मान्यवरांनाही विनंती असेल. माजी नगरसेवक खारदांडा परिसर संजयजी अगलदरे साहेब आपणास विनंती असेल आपण यायचं आहे. त्याचबरोबरीने एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद सरवार साहेब आपणास देखील विनंती आपण यायचं आहे. आणि संजू शहा विलेपार्ले विधानसभा संघटक आपणास देखील विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. एक महत्वाची मॅच असणार आहे. संदीप कदम यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहू, आणि बाहुबली सुमित ढेकळे यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. स्काय रायडर घाटकोपर भटवाडी विरुद्ध NSP ब्रह्मा बॉईज. सुमित ढेकळे आमच्या बरोबरने उपस्थित राहतात. येस, तर बाहुबली सुमित ढेकळे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. संदीप कदम या उपस्थित राहत आहेत. तर नक्कीच लेदर बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव, बाहुबली टेनिस क्रिकेटचा, रबर बॉल क्रिकेटचा मोहम्मद सरवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर टॉस जिंकला जातो, आणि विशेष म्हणजे दोन्ही कॅप्टनला पहिल्यांदा असं करतंय, दोन्ही कॅप्टनला चांदीचं नाणं दिलं जातं भेट म्हणून. जिंकणाऱ्याची सुद्धा चांदी आणि हारणाऱ्याची सुद्धा चांदी, आणि हे कुणाल सरमाळकर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. टॉस जिंकला गेलाय. संदीप कदम एक दर्जेदार खेळाडू. संदीपजी, टॉस जिंकला, काय निर्णय असेल आणि कुणालदादा सरमाळकरांच्या या स्पर्धेची किती उत्कंठा आहे आपल्याला? सर, प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. ही स्पर्धा कोलगेट ग्राउंड म्हणजे जवळजवळ मुंबईमधली एक नामांकित स्पर्धा आहे रबर बॉलला, आणि प्रत्येक महाराष्ट्रातील खेळाडूचं इथे खेळण्याचं स्वप्न असतं. नक्कीच स्पर्धा जेवढं आयोजन छान असतं तेवढं कुठे नसतं असं मला वाटतं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपल्या बरोबर जर पाहिलं तर सुमित जोडले जात आहेत. सुमित, या मैदानाच्या बऱ्याचशा आठवणी तुमच्याही असतील. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता, आणि कशा प्रकारे राहिला आपल्या टीमला हा हंगाम, आणि आज या स्पर्धेची किती उत्कंठ आहे? सगळ्यात पहिलं थँक्यू सो मच. आणि आम्ही पण टॉस जिंकून पहिला फिल्डिंगच केली असती, आणि ग्राउंडचा भरपूर काही एक्सपिरियन्स आहे तर ते शेअर करू. आणि मोस्टली या हंगामातलं बदलं तर थोडंसं चांगला एक्सपिरियन्स आहे, आणि शिकण्यात भरपूर भेटलं की सिच्युएशन डिमांडेड काय आहे. तर प्रयत्न करू आजच्या टुर्नामेंटला अख्खा दिवस चांगलं क्रिकेट खेळून आणि क्वालिफाय व्हायचा. सुमित ढेकळे इन ऍक्शन मध्ये यानंतर मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. क्रिकेट रसिकांनो, आनंद घ्या प्रोलिग स्पोर्ट्सवर धर्मवीर चषकाचा. धन्यवाद. काय नाही, थोडी मॅच चालू आहे ना, वेळ आपल्याकडे. हां, कुणाचं घ्यायचं सांगा.
27 धावसंख्येचं एक मापक लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होत असताना आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाच्या गोलंदाजांनी केलेली कामगिरी एकंदरीत आपण पाहिली ना तर 2 षटक हाताळले विश्वजित ठाकूरने 2 षटकांमध्ये धावा खर्च केला, 3 विकेट मिळू शकला नाही. त्याच वेळेला प्रसन्न पाटील ज्याने 1 षटक हाताळला, 11 धावा 1 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी राहिला. सौरभ मात्रेने देखील इम्प्रेसिव्ह. धन्यवाद जयजी भोसले सर. तर आपण या ठिकाणी काही सन्मान करणार आहोत. या मानाच्या स्पर्धेसाठी काही अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खारदांडा परिसरातील माजी नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संजयजी अगलदरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. कुणालभाई सरमळकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा त्यांना या ठिकाणी दिली जाते, सन्मान केला जातोय. संजय अगलदरे साहेब माजी नगरसेवक खारदांडा परिसर कुणालभाई सरमळकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे प्रवर्तक डॅशिंग कामगार नेते कुणालभाई सरमळकर यांच्या शुभ हस्ते सन्मान झाला. त्याचबरोबरीने खास अतिथी या ठिकाणी उपस्थित राहतात. एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद सरवार साहेब यांचाही एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मोहम्मदजी सरवार साहेब यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि हा सन्मान करतायत कुणाल उर्फ बंटी सरमळकर साहेब. या क्रीडा स्पर्धेमध्ये मोहम्मद सरवारजी साहेब आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल हा विशेष सन्मान. छत्रपती शिवाजी महाराजांची ही या ठिकाणी छोटीशी प्रतिकृती म्हणेल, पुतळा म्हणेल, त्यांना या ठिकाणी दिला जातोय. एक वेगळी स्मृती देतो आणि सन्मान केला जातोय. संजू शहा विलेपार्ले विधानसभा संघटक. पहा शिवसेनेचे विविध पदाधिकारी, शाखा प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, शाखा समन्वयक असतील, विधानसभा संघटक असतील, हे सगळे उपस्थित राहत आहेत. संजू शहा यांचा सन्मान केला जातोय. सन्मान आता केला जातोय विलेपार्ले विधानसभा समन्वयक राम यादव. विलेपार्ले विधानसभा समन्वयक राम यादव यांचा सन्मान केला जातोय आणि हा सन्मान करतायत या स्पर्धेचे प्रवर्तक महाराष्ट्रातील एक डॅशिंग कामगार नेते आणि शिवसेना विभाग क्रमांक 7चे कार्यतत्पर विभाग प्रमुख कुणाल उर्फ बंटी सरमळकर साहेब हा सन्मान करतायत आमच्या या सगळ्या अतिथींचा, सगळ्या मान्यवरांचा. या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल हा आपला विशेष सन्मान केला जातोय. पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर आपोआपच या बांद्र्याच्या मैदानाकडे आपली पावलं वळताना पाहायला मिळत असतात. हरीश शेट्टी साहेबांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. हे सगळे जगदीश शर्मा साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक 101 चे जगदीश शर्मा साहेबांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आवर्जून या ठिकाणी कुणालबाईंवरचं असणारं प्रेम, कुणालबाईंच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन आपण सगळेजण उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं धर्मवीर चषकामध्ये हार्दिक 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 स्वागत. तर जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. यस जयजी भोसले. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मापक लक्षाचा करायचा पाठलाग 27 धावसंख्येचं लक्ष घेऊन विकी मुंबईकर आणि बंटी जनार्दन बद्रिके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती बंटी बद्रिके गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पहिलं षटक फैजल याला आपण पाहत आहोत. पहिलं षटक, पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. उत्तरार्ध पहिला बॉल उजव्या एसीवरती इथे पाहायला मिळाला. या धावसंख्या देखील या लक्ष्याचा पाठलाग करणं ही बाब देखील सोपी राहणार नाही. इथे धावा या डिफेंड ही देखील करण्यात येऊ शकतील. क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये सारं काही शक्य आहे. 27चा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांची लढत. पुढचा बॉल बंटी बद्रिके, हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धावा मिळतील. त्याच्यावर हा येतो चौकार.
ती कार मालिकाभराची ज्या खेळाडूने जिंकली 99 धावा एका मॅच मध्ये कुठल्या तो बंटी बद्रिके स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतो. हा बॉल अवांतर स्वरूपाचा इथे येत असताना पाहायला मिळाला. लोधिवली गावाला बिलॉंग करणारा एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्या बंटी बद्रीकडे पाहिलं जातं तो स्ट्राईक रेंजवरती आणि त्याच्या बॅटमधून एक चांगला चौकार पाहायला मिळाला. आणखीन एक बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन रे साजना असं सांगणारा हा चेंडू म्हणता येईल कारण उसळी देखील चांगली प्राप्त झाली होती. अनप्लेबल डिलिव्हरी एक रिपेअर ज्याला आपण म्हणतो ना वेगवान चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. डॉट बॉल आला. पुढचा बॉल उजव्या एसीवरती बॅटचा स्टिकर द्यावा लागला. नो बॉल. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. नो बॉल. गोलंदाजाने केली ओव्हर स्टेपिंग. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होत असताना नो स्वरूपामधून +1 अशा धावा प्राप्त होतील. 7 धावा धावफलकावरती आहेत. उघडा डोळे पहा आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल स्ट्राईक हिटवरती बंटी बद्रिकेला आपण पाहत आहोत. फैजल काहीसे एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 27 धावा डिफेंड करायचे आहेत. काहीतरी वेगळं त्याला करावंच लागेल. पुढचा बॉल यावेळेला देखील कमी गतीने हात आला. फ्रीचा चेंडू जिथे मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळत आहे. फैजलकडे व्हेरिएशन करण्याची एक वेगळी जम्मक आहे. पाणी काही खेळपट्टीवरती साचलं आणि त्या खेळपट्टीवरती पाण्याचा पुरेपूर फायदा हा गोलंदाजांना होत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू वेगवान राहिला होता. खेळपट्टीवरती विसावतोय. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. एक तेरी तो एक मेरी. काही चेंडू गोलंदाजाचे आहेत तर काही चेंडू फलंदाजाचे आहेत. क्रिकेटमधील द्वंद्व युद्ध आपण अनुभवतो आहोत. धावफलकावरती केवळ 7 धावा स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळते. 27चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली झाली आहे असंच म्हणावं लागेल. चौकारानंतर हा चेंडू मात्र वेगवान पाहायला मिळतो जो मात्र फलंदाजालाही जिथे मात्र रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतो तर यष्टिरक्षकालाही हुलकावणी दिली. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत एक चौकारानंतर मदतीने धावफलकावरती धाबा आहेत त्या केवळ 8. 19ची गरज येणाऱ्या 24 बॉलचा खेळ उर्वरित शेष असेल. मुंबापुरीतील एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची बहुचर्चित असणारी स्पर्धा आपण अनुभवतो आहोत. शिवसेना विभाग क्रमांक 7 विभाग प्रमुख आदरणीय श्री कुणाली सरमळकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारा धर्मवीर चषक 2024 क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण अनुभवतो आहोत. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. दुसरं षटक. पुढचा बॉल आठ धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होईल. पहिला बॉल वेगवान विकी मुंबईकरसाठी वेगवान चेंडू जिथे मात्र पाहायला मिळतोय. डावखोऱ्या हाताच्या गोलंदाजाने या मैदानावरती नेहमीच खोऱ्याने धाबा गोळा केलेल्या पाहायला मिळाल्यात. किंवा अगदी त्याच वेळेला सुमित देकडे असेल जो नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळाली. जॅज कुरेशीने या मैदानावरती चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलंय. हा चेंडू जिथे मात्र पुन्हा एकदा डॉमिनेट केला फलंदाजाला. चांगल्या धाडणीचे बॉल इथे हातात असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पुढचा बॉल लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा जो पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. उसळी जास्त प्राप्त होत असताना अनएक्सपेक्टेड बाउन्स खेळपट्टीने इथे प्राप्त केला. उसळी जास्तीची प्राप्त झाली. गोशांकित क्षेत्र व्हाईट बॉल येत असताना एक्स्ट्रा रन इथे 2 प्राप्त होतील. 10 धावा धावफलकावरती आहेत. 27चा पाठलाग करायचा आहे. जिद्द सोडता कामा नये. जिद्द चिकाटी मेहनत याच गोष्टी तुम्हाला विजय मिळवून देतील. 27 धावा देखील डिफेंड करता येऊ शकतात. त्यासाठी आत्मविश्वास हवा. हा चेंडू देखील वेगवान शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय संघाने मोठं यश यावेळेला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये प्रस्थापित केलेलं आपण पाहिलं. रन बॉल इक्वेशन असणारी मॅच देखील जिंकता येते परंतु सिच्युएशन सुधारण्याची दम्मक तुमच्यामध्ये असायला हवी. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना 5 एक्स्ट्रा आल्या त्या थांबवाव्या लागतील. गोलंदाजी मार्गे फेरबदल करण्याचा प्रयत्न डिलिव्हर्ड करत असताना आपला रिदम फॉलो थ्रू
ही चांगली असणे आवश्यक आहे, परंतु अगदी त्याच वेळेला फलंदाज कशा धाटणीचे स्ट्रोक खेळतोय आणि त्याचा टान्स आपल्या मनामध्ये बांधणं गरजेचं राहतं. यावेळेला डाऊन द ग्राउंड केला, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. स्पर्धेवरती हवे ठेवण्यासाठी मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जातो बंटी बद्रिके आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा षटकार आपण पाहिला. खोला टाकला उजव्या एसीच्या बाहेर. या स्पर्धेतला आणखीन एक नेत्रदीपक स्ट्रोक उजव्या एसीच्या बाहेर खोलातल्या बॉलला खेळला हेलिकॉप्टर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्राऑर्डिनरी षटकार. शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळतोय. 9 चेंडू 17 धावसंख्येवरती बंटी बद्रिके नॉकआउट खेळतात. 23 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी येणारे 18 बॉल आणि केवळ 4ची आवश्यकता. अठरा चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 4 धावसंख्येची. मी यशांच्या पाठीमागे कुणालजी आपलं लक्ष वेधेत. फलंदाजाच्या पाठीमागच्या बाजूला ऑन साईडला काही प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना थोडीशी ताकीद द्यावी. ऑन साईडला खेळलेला हा स्ट्रोक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात. एक सिंगल मिळेल. फैजोलाला गोलंदाजी मार्कवरती. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी आहे. मी विनंती करेन कुणालजी त्या ठिकाणी पडदा पकडून बसलेल्या प्रेक्षक वर्गाला थोडीशी ताकीद आपण द्यावी. धावफलकावरती 24. हा बॉल उजव्या बाहेर इथे गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळत आहे. बंटी बद्रिकेने ज्या रीतीचा आविर्भाव दाखवला किंवा बंटी बद्रिके ज्या रीतीचा स्ट्रोक खेळण्यासाठी जिथे मात्र पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला त्या धाटणीची बॅटिंग पूर्वार्धामध्ये होत असताना पाहायला मिळाली नाही. हा बॉल वेग बांध राहिला. खेळपट्टी सरप्राईज इथे देत असताना फलंदाजांना पाहायला मिळाले. चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा त्या 25 25 विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे. पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. 27 पाठलाग करत असताना हा फटका ऑन साईडला मॅच फिनिश करेल का? ऑन साईडला खेळ क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स मिळेल. एक दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय का? दुहेरी धाव इथे अर्जित करण्याचा प्रयत्न होतोय. ती देखील यशस्वी इथे अर्जित करण्यात येते आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने सामना इथे जिंकला जातोय. सामना इथे जिंकला. बॅटिंग करत असताना एक मोठा विजय मोठ्या फरकाने 10 विकेट राखून आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमने हा सामना इथे जिंकला. निर्णय घेतला. चला मी विनंती करेन तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच
अजून कोण आहे? या ठिकाणी परफॉर्मर ऑफ द मॅच हा पहिल्यांदा पुरस्कार दोन्ही दिले जातील आणि हा पुरस्कार जर पाहिलं तर बंटी पत्रिके आपण आणि फैजल बंटी पत्रिके त्या ठिकाणी प्राइज आहे 3 आहे हा संजय अगलदरे साहेब आणि माजी नगरसेवक संजय अगलदरे साहेबांच्या शुभ हस्ते बंटी पत्रिके बंटी या रायगडचा एक जबरदस्त खेळाडू त्यांना परफॉर्मर ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय फैजल FM गांधारी फैजल लवकर या फैजल कुठे फैजल FM गांधारीचे फैजल त्वरित त्या ठिकाणी या माध्यमातून एक टी शर्ट दिलं गेलं मयूर स्पोर्टच्या माध्यमातून एक टी शर्ट दिलं जात आहे त्याचबरोबरने स्पोर्ट फ्लेक्स गणेश देठे यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि श्री साई स्पोर्टच्या वतीने कॅप दिली जाणार आहे आणि फैजल या विक्रोळीच्या या युवा खेळाडूला हा पुरस्कार जातोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिस्टर JPL भारतीय टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त सितारा विश्वजीत ठाकूर ज्यांनी दुबई शारजामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानला हरवलं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील याच विश्वजीत ठाकूरने घेतला होता विश्वजीत ठाकूर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतात स्पोर्ट्स फ्लेक्स आमच्या गणेश देठेंचा नवा ब्रँड आहे आणि महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय अगलदरे साहेब आणि संजू शहा असतील आपल्या सगळ्या मान्यवरांचं आणि त्याचबरोबरीने